मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस बरसतोय। आज ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचाही इशारा दिला गेला आहे। ठाणे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये आता आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, मुंबई ठाणे कल्याणमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, तुम्ही नेमकं आता कुठे आहात आणि तिथली परिस्थिती काय आहे? मुंबईमधल्या सध्या पावसाची अपडेट्स काय समोर आली आहे? तर नक्कीच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। अजूनही पाणी काही भागात ओसरलेलं नाहीये। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती जरी दिसत असले तरी आतमध्ये नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। सुंदर कमलानगर जे किंग सर्कल येथे आहे या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय गुडघाभर पाणी अगदी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। काही नागरिक हे कालपासून या ठिकाणी त्रस्त आहेत, मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधत आहेत, मात्र त्यांचा संपर्क होत नाहीये आणि आज कोणताही अधिकारी किंवा कोणतेही कर्मचारी या भागात आला नसल्याचं त्यांच्याकडून माहिती याची मिळत आहे। आताही आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे कालपासून सर्व पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात का की घरामध्ये पाणी गेलं अशी तुमची तक्रार आहे। नक्की काय परिस्थिती आहे आता, कधीपासून पाणी आहे? हे 2 दिवस झाले पाऊस पडतोय, पण कोणी इथे लक्ष द्यायलाच तयार नाही। आमच्या घरामध्ये दिवस कालच्यापासून पाणी आहे। काल जे रात्रीपासून पाऊस पडतोय त्याच्यापासून इथे कोणी इथे लक्ष द्यायला तयार नाही। पालिकेशी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला का? संवाद साधायला मला टाईम नव्हतं मिळालं। इथे कंप्लेंट दिलेली होती तरी पण ते BMC वाले कोणी आले नाही। काय नक्की समस्या आहे का या ठिकाणी कालपासून पाणी साचलेलं आहे? गेली 4-5 दिवस इथे पाणी सतत चालू आहे। BMC कडे गेलं तर ते लोक येऊन फक्त वरच्यावर करतात, पण खालचा जो गाळ आहे, माती आहे, ते काढत नाही आहे। त्यामुळे इथे पाणीचं म्हणजे परिस्थिती आणि इकडे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, सर्वांच्या प्रत्येकाच्या घरात पाणी गेलेलं आहे, त्यामुळे जरा त्रास होतो आम्हाला। तर आपण या ठिकाणी पाहतोय पाणी साचलेलं आहे। इथे जी गल्ली आहे या गल्लीमध्ये सुद्धा बघतोय आपण घरं आहेत आणि घरांमध्ये अक्षरशः पाणी आहे। कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे, अनेक तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी कोणताही पंप हा लावण्यात आलेला नसल्याचा तक्रार ज्या आहेत या ठिकाणी स्थानिकांकडून करण्यात आलेली आहे। किंग सर्कलचा जो भाग जो आहे या ठिकाणी काही अंतरावरती आहे। पश्चिम महामार्गावरती सुद्धा जी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे पूर्व महामार्गावरती सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे, मात्र मुंबईच्या रस्त्यांवरती मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कार्यान्वित आहेत, मात्र इथे आतमध्ये नगरांमध्ये काही ठिकाणी अशीच समस्या ही उद्भवताना पाहायला मिळते। नक्कीच स्वप्नील, तर खरं तर आपण पाहिलं तर मुख्य मार्गांवर पंप लावण्यात आलेले आहेत पाण्याचा निचरा व्हावा म्हणून, मात्र आतल्या भागांमध्ये जिथे काही रहिवासी भाग आहेत तिथे मात्र पाण्याची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। स्वप्नील, रेल्वे लोकल संदर्भात काही अपडेट समोर आलेली आहे का? लोकलची वाहतूक सुरळीत सुरू आहे की त्यामध्ये काही विस्कळीत झालेली आहे? नक्कीच कालपासून मुसळधार पाऊस पडत होता, मात्र काही मार्गांवरती काल लोकल ठप्प झाली होती, मात्र आज पश्चिम महामार्ग असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, काही 10 ते 15 मिनिटांच्या उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हार्बर रेल्वे सुद्धा काल ठप्प होती, मात्र आज या ठिकाणी सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी सुद्धा 5 ते 10 मिनिटांचा लेटमार्ग हा कर्मचाऱ्यांना लागताना पाहायला मिळतो। मात्र रेल्वे मार्ग जे आहेत ते सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।